3 दिवस जे उपवास आणि प्रार्थनेचे आहेत ते फक्त उपाशी राहून प्रार्थना करण्याचे नाहीत, तर देवाच्या सानिध्यामध्ये गहिऱ्या उपस्थितीचा अनुभव तुम्ही आज उद्या आणि परवा तुम्ही घ्याल. आणि फक्त तुम्ही या 3 दिवसासाठी तो अनुभव नसेल, तर जो अभिषेक, जो अनॉइंटिंग तुम्ही या 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरमध्ये तुम्ही मिळवणार आहात, हा अभिषेक तुमच्या जीवनावरचे जे अनेक वर्षापासून एक प्रकारे जे जोखडं शैतानानं टाकून ठेवलेले आहेत, त्या जोखडांना तोडणारा हा अभिषेक असेल. हालेलुया. अनेक जे शैतानानं तुमच्यासाठी जे डोर क्लोज केलेले किंवा दरवाजे बंद झालेले तुम्ही जे पाहताय, एका आजाराच्या द्वारे, छातुटोण्याद्वारे, सगळ्या अशांततेच्या अशुद्धच्या शक्ती तुमच्या मागे काम करते, पण या 3 दिवसाच्या अभिषेकामध्ये, या फास्टिंग प्रेयरमध्ये तुमच्या जीवनावरचे परमेश्वर बंधनं तोडणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यांना आवाज दिला प्रभूने फक्त तेच बोला हालेलुया. ज्यांना दिला नाही ते जोरात म्हणा आमेन. ओके, ऐका. उद्या जर आपल्याला इथं परमिशन मिळाली उद्याचं चर्च घेण्यासाठी, तुम्हाला आज रात्रीलाच ग्रुपवरती मेसेज टाकला जाईल. चर्चच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत? ओके, एवढे लोक आहेत. नाही, तुमचे काही रिप्लाय नसतात म्हणून मला वाटलं आहेत का नाही, म्हणून मी कन्फर्म करण्यासाठी फक्त. कधी कधी मला रॅप्चरचा अनुभव येतो. असं वाटतं मीच पापी आहे, मीच मागं राहिलो, लोक गेलेत. हालेलुया. नंतर अचानक मग असं वाटतं अर आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. ओके, यावेळेस तयार राहा. किती लोकांनी आज उपवास केला? वाव, प्रेज गॉड. ज्यांनी आज केला नाही ते उद्या करा. ज्यांना उद्या करायचा नाही ते परवा करा. हालेलुया. पण ज्यांनी आज मिस केला ते उद्या आणि परवा मिस करू नका. हालेलुया. आणि खात्रीनं तुम्ही देखील या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेला मी म्हणतो परिवारासहित या. आज ठीक आहे, अगोदरपासून प्रिपरेशन नव्हतं, परंतु उद्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन माहीत आहे. जर जागा नाही मिळाली ऑनलाईन घेऊ. ऑनलाईन जर चर्च अवेलेबल झालं, फॅमिलीसहित, लेकरांसहित तुम्ही ज्यांना गॉस्पल शेअर केलं, जे बंधनात आहेत, जे बेडवर खेळलेले आहेत, अशांना घेऊन या. परमेश्वर चमत्कार करणार आहे. आमेन. किती लोक विश्वास ठेवतात की देव चमत्कार करणार आहे? आमेन. हालेलुया. ओके, आज 1 पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. किती लोकांकडे बायबल आहे? ज्यांच्याकडे बायबल आहे ते म्हणा हालेलुया. ज्यांच्याकडे नाही ते म्हणा आमेन. ओके, ठीक आहे. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. त्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. शेजारच्याला सांगा, देव तुमची काळजी घेणारा देव आहे. ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो तुमची काळजी घेणारा देव आहे. जे ऑनलाईन जुडलेले आहेत ते आम्हाला सगळ्यांना सांगा कमेंट करून, येशू माझी काळजी घेणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जोडून ऐकत आहात तर आम्हाला कळेल की खरंच ऐकत आहात. हालेलुया. ओके, या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही तुमची सर्व काय करा? काय टाका? त्याच्यावर चिंता टाका. आम्ही सर्व त्याच्यावर टाकून देतो आणि चिंता करत आम्ही बसतो, आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही चिंताक्रांत होता, बायबल आम्हाला सांगतं तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तुम्ही आपली मागणी आभार प्रदर्शनासहित परमेश्वराला कळवा, म्हणजे तो तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर करेल. आमेन. हालेलुया. तुमची काळजी कितीही मोठी असू शकते, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम फार मोठे असू शकतात,
आणि तुम्ही ऐकत असताना कदाचित तुम्ही असंही म्हणू शकता की पास्टर, मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती फक्त मला माहित आहे. तुमच्यापेक्षा तुमची परिस्थिती येशूला चांगली माहित आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आज परमेश्वराचं वचन तुम्हाला खात्रीनं आशीर्वादित करेल. खात्रीनं आज देव तुमच्यासोबत बोलणार आहे. असं आपला हात उंच करा आणि म्हणा, प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे मी ऐकणार आहे आणि माझी खात्री आहे आज तू माझ्याशी बोलत आहेस. मी जसा आलेली आहे मी तसा जाणार नाही. मी उत्तर घेऊन जाणार आहे. मी आशीर्वादित होऊन जाणार आहे. हालेलुया. ओके, या एक 15 मिनिटं वचन ऐकूया, त्यानंतर मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. ओके, काय सांगतं देवाचं वचन की तुम्ही सगळी आपली काय करा, चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. या जगामध्ये अनेक लोक असे म्हणणारे आहेत, काय काळजी करू नको. काय म्हणणार? काही काळजी करू नको. त्याला विचारा मग काय करू. हालेलुया. त्याला विचारा काय करू. तो काय काय सांगू शकतो तुम्हाला माहित आहे? तो तुम्हाला सांगणार पिक्चरला जा, बरं वाटेल. तो सांगणार एक पॅक मार. तो सांगणार कुठेतरी फिरायला जा, बरं वाटेल. हालेलुया, हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाकडे जाल किंवा तुम्ही देवाचं वचन वाचाल, त्यावेळेस देवाचं वचन तुमच्याशी बोलणार, तुझी चिंता मला दे, मला तुझी काळजी आहे. हालेलुया. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की माझी काळजी करणारं कोणीच नाही. यशायाचं पुस्तक 49 अध्याय आणि 13-14 वचन. आम्हाला अनेक वेळा असं वाटतं. यशाया 49, 13 आणि 14. हे आकाशा, 14 वचन. यावर सियोन म्हणाले, परमेश्वर माझा त्याग केला आहे. परमेश्वराने आमचा त्याग केलाय. प्रभू मला विसरला आहे. परमेश्वर आम्हाला विसरलाय. स्त्रीला आपल्या पोटच्या पण देव काय म्हणतो माहित आहे का? जरी तुला वाटतंय की देवाला आमचा विसर पडलाय आणि देव मला विसरलाय, पण देव काय म्हणतो की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही. एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित परमेश्वर काय म्हणतो, कदाचित स्त्रियांना आपल्या दूध पित्या बाळाचा विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. परमेश्वर म्हणतो मी तुला नाही विसरणार. पहा मी माझ्या तळहातावर तुला कोरून ठेवलेले आहे आणि तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीपुढे आहेत. आमेन, हालेलुया. बोला, मी विशेष आहे. मी देवाच्या हातावर कोरल्या गेलेला आहे. देवानं तुमचं नाव नाही गोंधून ठेवलं ना हातावर, तुम्हालाच कोरून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याची हस्तकृती आहात. आमेन, हालेलुया. तुम्ही विशेष आहात. तुम्ही त्यागलेले नाही आहेत. तुम्ही विसर पाडल्या गेलेले नाही आहेत. तुम्ही स्मरणातून गेलेले नाही आहेत देवाच्या. तुम्ही नेहमी देवाच्या स्मरणामध्ये असलेले लोक आहात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट शिकलं पाहिजे. शैतान आम्हाला अनेक वेळा सांगतो, अरे काय खरं नाहीये तुझं, बघ तुझी परिस्थिती कशी आहे. काहींना सांगतो, तू तर एवढे उपासन प्रार्थना केले तरी तो आहे तिथेच भोपळा चौकातच अजून आहेस. हालेलुया, हालेलुया. परंतु त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही देवाचा हात धरून राहाल आणि स्वतःला तुम्ही ज्यावेळेस त्या परिस्थितीला तुम्ही सांगाल, माझा देव माझी भेट घेईल, परमेश्वर मला बाहेर काढेल. मी तुम्हाला सांगतो, एक वेळ येईल, तरुण थकतील, भरजवांतले ठेचा खातील, पण तुम्ही देवाची आशा धरून असल्यामुळे तुम्ही नवीन ताकद संपादन कराल आणि गरुडाप्रमाणे उंच उंच भरारी माराल. आमेन, हालेलुया. कधी माहित आहे का? ज्यावेळेस तुमची चिंता त्याच्यावर टाकाल आणि मग तो तुमची चिंता घेऊन तो तुमची काळजी करायला लागेल. ज्यावेळेस तो तुमची काळजी करायला लागेल त्यावेळेस तुमची अवस्था कशी असेल माहित आहे का? जर तुम्ही लुकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्याच्या बाबतीत असं लिहिलं की तो यरूशलेम मध्ये राहत होता, परंतु त्यानं
माहित नाही त्याला काय काम निघालं देवाच्या उपस्थितीत असताना, परंतु तो यरुशलेमेकडून येरिहोला निघून चालला होता. आणि बायबल सांगतं की लुटारूच्या हाती सापडल्याच्या नंतर लुटारूंनी त्याचे कपडे काढून घेतले, त्याला बेदम मारलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून दिलं. त्या रस्त्याने एक याजक गेला आणि याजकाने त्याला पाहिलं आणि तो बाजूला झाला. नंतर एक लेवी आला, लेवीने त्याला पाहिलं आणि तो देखील बाजूने निघून गेला. पण त्याच्यानंतर एक शमरोनी आला आणि त्या शमरोन्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्या शमरोन्याने पाहिल्याच्या नंतर शमरोनी आपल्या गाढवावरून उतरला आणि आपल्या द्राक्षरसाने त्याच्या जखमांना द्राक्षरस लावून तेल लावून त्या बांधल्या, त्याला गाढवावर टाकलं आणि उतारशाळेमध्ये नेलं आणि स्वतःच्या खिशातले 2 रुपये देऊन म्हटला, त्या उतारशाळेच्या मालकाला म्हटला, याची काळजी घ्या. काय म्हणाला तो? याची काळजी घ्या. आणि आणखीन याची काळजी घेताना जर काही कमी पडलं तर मी परत येईल आणि जे काही तुम्ही एक्स्ट्रा खर्चलं ना ते मी तुम्हाला देईल. हालेलुया. तो चांगला शमरोनी येशू आहे. एक याजक त्याची काळजी नाही करू शकला, एक लेवी त्याची काळजी नाही करू शकला. तो मेल्यासारखा, तो अर्ध मेला म्हणजे बेशुद्ध अवस्थेत, नग्न अवस्थेत तो त्या ठिकाणामध्ये पडलेला होता. मे बी असं कोणीतरी तुम्ही असाल की तुम्ही स्वतःला असं महसूस करता की लोक तर येत आहेत, माझ्याकडे पाहत आहेत आणि माझ्यापासून बाजूला निघून जात आहेत, पण माझी मदत करणारा कोणी नाही. हालेलुया, हालेलुया. परंतु तो शमरोनी, तो येशू आहे, जो या बायबल मधला जो शमरोनी आहे तो फक्त गाढवावरून उतरला, परंतु जो तुमचा आणि माझा शमरोनी जो येशू आहे तो स्वर्ग सोडून या भूतलावर आला. तो स्वर्गाला सोडून खाली आला. त्याने स्वतःला एवढं नम्र केलं आणि त्याने वेशीबाहेरचं आणि क्रुसावरचं मरण सोसलं आणि त्याच्या रक्ताने आज तो तुमच्या जखमांना धुत आहे. आज त्याच्याकडे ते तेल कोणतं आहे? तो पवित्र आत्मा आहे, जो तुमच्या जखमांना नरम करणारा आहे, तुमच्या दुःखाला तो मऊ करणारा आहे. तो तुम्हाला सांगतो डोंट वरी. तुम्ही ज्यावेळेस एकटे असता, रडत असता, तो तुमच्या पाठीवर थाप देतो, तो म्हणतो काळजी करू नको, स्वर्ग तुझ्या सोबत आहे, तुझी काळजी करणारा देव आहे. तुला सगळ्यांनी सोडलं तरी तो दावीद होता, जो म्हटला माझ्या आईबापांनी जरी मला सोडलं तरी माझा देव मला जवळ करणारा आहे. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही चिंता टाकून तर पहा त्याच्यावर, तो पहा तुमची काळजी कशी घेतो. तुमच्या जखमांकडे तुम्ही पाहत बसाल ना, जखमा ज्याला झालेल्या आहेत त्याला कळतं, जखमांना तो सैलावत राहणार. तुम्ही तुमच्या जखमांना सैलावत राहाल. किती माझं दुःख, जखमा म्हणजे मी फिजिकल जखमांबद्दल बोलत नाही, इथे अशा जखमा आहेत ना, स्वतःच मी किती कष्टी आहे, मी किती दुःखी आहे, मी किती निराश आहे, कोणीच नाही पाहते. प्रभू म्हणतो आहेस ना दुःखी, कष्टी, वाच ना मत्ते 11:28 आणि ये ना माझ्याकडे, मी तुला विसावा देतो ना. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस तुमची काळजी देवावर टाकायला लागता, तुमची परिस्थिती किती बिग असेल, किती मोठी असेल, परमेश्वरासाठी, तुमच्यासाठी तो डोंगर असेल, पण परमेश्वरासाठी एक मोहरीच्या दाण्याप्रमाणे ते असेल. आमेन. जर तुम्ही दुसरे राजेचं पुस्तक 4 अध्याय, त्या ठिकाणामध्ये एक विधवा स्त्री आहे आणि ती फार धार्मिक घरातली आहे. ती एका सेवकाची पत्नी आहे. तिचा पती एका संदेष्टाचा शिष्य होता आणि माहित नाही का पण तो मरण पावला. आणि बायबल सांगतं की त्याने काही कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जामध्ये तो सेवक मेला. त्याच्या मंडळीतले लोक किती गरीब असतील, आपल्या पाळकाला त्यांनी कर्जात ठेवलं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि त्याला 2 मुलं आहेत. त्याची पत्नी आज असह्य आहे. दुसरे राजेचं पुस्तक 5 अध्याय आणि त्याच्या 4 अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनापासून किंवा 1ल्या वचनापासून जर तुम्ही वाचलं 6व्या वचनापर्यंत, ऐका, वाचू नका.
लक्ष द्या, मी जे सांगेल ते वचन नंतर वाचू आपण. बायबल आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की एकदा संदेष्टाच्या शिष्यांपैकी एकीने अलिशाकडे ते गेले. अलिशा हा देवाचा सेवक आहे, मेजर प्रॉफिट आहे, संदेष्टा आहे. आणि या संदेष्टाकडं, देवाच्या भविष्यवक्त्याकडं ज्यावेळेस ती जाते, ती कोणाकडे गेली नाही, नातेवाईकांकडे नाही गेली. तिला नातेवाईक नसतील का? असतील. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रभूचा जो तुमच्या मानेवर जर घेतलेला आहे, जर तुम्ही प्रभूच्या नांगराला जर हात घातलेला आहे, प्रभूनं सांगितलं पुन्हा मागे जाऊ नको, जगासमोर हात नको पसरू, जगाकडून अपेक्षा करू नको, ते तुझी मदतही करणार नाहीत. कारण बायबल आम्हाला सांगतं की जग तुमचा द्वेष करतं, कारण तुमचा द्वेष करण्या अगोदर त्यांनी माझा द्वेष केलेला आहे. हालेलुया. ते सोकियांवर प्रेम करतात. जर ते तुमचे असते तर त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं असतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती कोणाकडे गेली नाही. तिला माहित होतं माझा जो पती आहे तो माझा जे सेवक आहे, संदेष्ट आहेत, त्याचा शिष्य होता, शिष्याप्रमाणे जो त्याच्या अधीन होता. आणि मला माहित आहे की मरेपर्यंत माझ्या पतीनं ज्या देवाची सेवा या देवाच्या सेवकासोबत राहून केली, मला माहित आहे माझ्या जीवनातली जी परिस्थिती आहे, मला त्याच ठिकाणात जाऊन मला आज माझ्या परिस्थितीचं उत्तर मिळणार आहे. आणि तिची परिस्थिती काय होती, ती अलिशाकडे गेली आणि त्याला काय म्हणाली की ती अलिशाकडे गेली आणि ती म्हणाली की तुझा सेवक, माझा नवरा मरून गेला आहे, तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. हालेलुया. बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्ही चर्चला जातो, प्रार्थना करतो, आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो, आम्ही दशांश देतो, आम्ही उपवास करतो, मग आमच्या जीवनात काही प्रॉब्लेम येणार नाहीत. पण या स्त्रीचं स्टेटमेंट तुम्ही ऐका. ती सेवकाकडे जाऊन काय म्हणते की तुझा सेवक, तुझा दास, तुझा सेवक, माझा नवरा मरून गेलाय, हे तुला माहित आहे. आणि तो परमेश्वराचं काय करत होता? हालेलुया. परमेश्वराचं भय बाळगत होता. किती जगासमोर चांगली टेस्टमनी नाहीये. देवाचं भय बाळगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये समस्या असणं, याची साक्ष काय आहे की तो देवाच्या सेवकाच्या अधीन आहे, देवाच्या अधीन आहे, सेवकाच्या अधीन आहे आणि परमेश्वराचं भय बाळगणारा आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात आम्ही लय देवाचं भय बाळगतो आणि सेवकाच्या बापाला ऐकत नाहीत. हे कोणत्या कुळातले आहेत माहित नाही. हालेलुया. कुठंतरी कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे तुमचं देवाचं भय धरण्यामागचं. माझा पती, तुझा सेवक माझा पती मेलाय आणि तो देवाचं भय बाळगणारा होता. हालेलुया. कोणी आहे इथं जे देवाचं भय बाळगणारे आहेत? मी तुम्हाला डेफिनेशन सांगितले. पण देवाचं भय बाळगणारा माणूस मरून गेलाय आणि आज त्याच्या परिवारामध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि काय म्हणत आहे ती त्याच्याकडे जाती. तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता, पण त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. हालेलुया. किती भयानक परिस्थिती आहे देवाचं भय बाळगणाऱ्या परिवारामध्ये. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये एक साक्ष झाली होती इकडे. या परिवाराची तुम्ही मागील दिवसात एक साक्ष ऐकली असेल. तुमच्या घराला बँक लॉक लावण्यासाठी येणार होते. हो. हा. काय करणार होते? म्हणजे आम्हाला सर्वांना बाहेर काढणार होते आणि हे लॉक लावणार होते. हालेलुया. ओके. हा काय माझ्या संदेशाचा विषय नव्हता की याला बोलवणार, पण ह्या गोष्टीशी किती जुळत्या गोष्टी आहेत. देव कसं काम करतो.
आणि हा सगळा परिवार खूप टेन्शनमध्ये होता की उद्या काय होणार, उद्या काय करायचं. आणि त्यांचे फोन असायचे की पास्टर पाळकीनबाई काय करायचं. आम्ही जस्ट त्यांना सांगायचो देव आहे, रात्रीला दुःखाचं बिराड आहे पण सकाळ होताच हर्षध्वनी करणारा देव आहे. आम्ही देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. तुम्ही केलत्या का प्रार्थना? हो, आम्ही आदल्या दिवशी अख्खी रात्र आम्ही प्रार्थनेमध्ये होतो. अख्खी रात्र. का बरं रात्रभर प्रार्थना केल्या? संकटात होतो. संकटात होता. आता रात्रीला रात्रभर प्रार्थना केली. का तर उद्या घराला लॉक लागणार आहे. हे देवावर विश्वास ठेवणारा परिवार, प्रार्थना करणारे लोक, आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या घराला बँक लॉक लावणार आहे. हाच प्रकार आहे या घरा या वचनात जे वाचताय ना तुम्ही, तेव्हा बँक नव्हत्या, सावकार होते. आज बँका नेतात ना गाडी ओढून, घरावर जप्तीची नोटीस, हप्ते नाही भरले की जप्ती होती. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं मग? दुसऱ्या दिवशी कोणच नाही आलं. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी जे कोर्टात गेले ना आमचे जे चुलते, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला EMI करून देईल. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊया. ओके बस. मी काय सांगितलं माहित आहे? सेम ही घटना इथे होत होती की लोन घेतलं, फेडू शकत नाहीये, परिस्थिती नाहीये, बिकट अवस्था आहे, काय करायचंय? ज्यांच्याकडे देव आहे त्यांच्याकडे सगळं काही आहे, कारण नियोजन आणि प्रयोजन करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. या स्त्रीची काय टेस्टमनी आहे? हिचा पती परमेश्वराचं भय बाळगणारा होता, देवाच्या सेवकासोबत राहून सेवा करणारा होता. आज तो मेलाय आणि तो कर्जामध्ये मेलाय. ते कर्ज आता त्याच्या पत्नीकडून वसूल केल्या जात आहे. त्याची पत्नी पैसे देऊ शकत नाहीये. त्याला 2 मुलं आहेत. आता तो सावकार येत आहे. आता कधी येणार आहे तो सावकार? हॅलो, आलाय पण दारातच बसलेला आहे. त्याला सांगितलं थांब थोडा वेळ, पैसे घेऊन येते. हालेलुया. त्याला जाताना सांगताना काय सांगून गेली असेल? टेन्शन घेऊ नको, थांब पैसे घेऊन येते. त्याला वाटलं असेल ही बँकेत चालली ATM घेऊन. प्रेज द लॉर्ड. घरात परिस्थिती काही असू द्या, परिस्थितीला सांगा थांब, मी ATM घेऊन चालली चर्चमध्ये. हालेलुया. आणि तिकून आल्याच्या नंतर सावकार घरी गेलेला असेल. आमेन, हालेलुया. सावकार पण बराच वेळ बसला असेल. येते बाई बंडल घेऊन. आणि ती कुठे गेली होती? पास्टरला भेटायला गेली होती. परिस्थिती बिकट होती. सावकार दारात येऊन बसलाय आणि ते काय घरातल्या वस्तू उचलून नेणार नाहीये. कोणाला नेणार आहे? मुलांना नेणार आहे. ज्यावेळेस नवरा मेला, तिचा सहारा कोण आहे? मुलं आहेत. आणि आता सावकार कोणाला नेणार आहे? दोन्ही मुलांना नेणार आहे. आणि काय करणार आहे? त्यांना गुलाम बनवणार आहे त्या मुलांना. आणि ती स्त्री उठली आणि कोणाकडे गेली? अलीशाकडे, देवाच्या सेवकाकडे गेली. आणि त्याला काय म्हणाली की सावकार माझ्या दोन्ही मुलांना दास करून नेण्यासाठी आला आहे. दुसऱ्या वचनात लिहिलं, अलीशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू? हालेलुया. मी तुझ्यासाठी काय करू? कोण विचारत आहे? कोणीतरी अशा या स्त्रीच्या परिस्थितीतून तुम्ही जाणारे असाल. आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आलेला आहात आणि आज परमेश्वर तुम्हाला विचारत आहे. या वचनामधला जो अलीशा आहे तो आमचा येशू आहे आणि तुम्ही आज येशूकडे आलेले आहात. आणि येशू आज तुम्हाला विचारत आहे, सांग मी तुझ्यासाठी काय करू? जर ही स्त्री वडगाव शहरीतली असती तर हिनं काय काय सांगितलं असतं? तिथं काय म्हणली असती? पास्टर खुर्ची घ्या, तुम्ही पण बसा थोडा वेळ, मला लय काही सांगायचंय. हालेलुया. पूर्ण ऐकून घ्या, मग मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनात काय करा. मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.
तिनं काहीच सांगितलं नाही. आणखीन एक प्रश्न विचारला तिला. 2 प्रश्न केलेले आहेत. पहिला प्रश्न काय? मी तुझ्यासाठी. दुसरा प्रश्न काय? हा प्रश्न विचारल्यावर तिला कसं वाटलं असेल? हॅलो, तिकडं सावकार बसलेला आहे दारात. माझ्या नवऱ्यानं एवढ्या विश्वासाने या माणसासोबत एवढ्या दिवस सेवा केली आणि हा पहिला प्रश्न बरोबर विचारलाय ना, मी तुझ्यासाठी काय करू. दुसरा प्रश्न विचारते, तुझ्या घरात काय आहे? माझ्या घरात काय असतं तर मी इकडे कशाला आली असते? माझ्या बँकेत पैसे असते तर फेडून मोकळी झाली नसते. हालेलुया, हालेलुया. ज्यांचं एटीएम रिकाम आहे त्यांना प्रभू विचारत आहे, तुझ्या घरात काय? हालेलुया. ज्याची पर्स रिकामी आहे त्याला प्रभू आज विचारत आहे, तुझ्या घरात, तुझ्या पर्समध्ये काय आहे? ज्याने आपल्या लाईफची होप, आशा सोडली त्यांना प्रभू विचारत आहे, तुझ्या जीवनात आणखीन काय आहे? एकदा एक माणूस कंप्लीट करत आला पास्टरकडे, पास्टर माझ्या जीवनात काहीच चांगलं राहिलं नाही, बिलकुल काही चांगलं राहिलं नाही. पास्टर म्हणे, पटकन पेन घे, मला उशीर झालाय, पेन घे, एक कागद घे आणि लिही, परमेश्वरा माझं घर बँकेने जप्तीला नेलेलं आहे, माझ्याकडे घर नाही. ओ पास्टर माझ्याकडे घर आहे. लिही मग, धन्यवाद प्रभू माझ्याकडे घर आहे. लिही, प्रभू माझी बायको मेली. अहो प्रभू पास्टर ती नाही मेली आहे. लिही मग, प्रभू मला लेकर, प्रभू मला लेकर पण आहेत. लिही. हालेलुया. त्याने भरपूर गोष्टी, हे नाही ते सगळंच आहे तुझ्याकडे. चल उठ आणि देवाला धन्यवाद दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे ना जे नाही आहे ना ते फार थोडं आहे, पण जे देवानं दिलेलं आहे ना ते खूप आहे. ज्यावेळेस ते पाहाल ना, शैतानाला असा फुटबॉल सारखा मार, चल निकल ग्राउंड के बाहर. हालेलुया. शैतान आमचाच गोल करतो. 2 प्रश्न केले, मी तुझ्यासाठी काय करू? हा प्रश्न विचारला की सगळ्यांना फार बरं वाटतं. एखादा पैशावाला भेटला समजा आपल्याला मित्र ना, तो जर म्हणला ना काय करू मी तुझ्यासाठी सांग, आपल्याला वाटतं आता एटीएमच भेटलं. एक देवाचे सेवक सांगतात, तुम्ही पैशासाठी देवाला म्हणणार देवा पैसे पाठव, प्रभू तुम्हाला सांगणार मशीन पृथ्वीवर आहे, नाशिकला छापखाना आहे. हालेलुया. स्वर्गात पैसे छापल्या जात नाहीत. म्हणून तर पेत्राला गळ घेऊन पाठवलं समुद्रात आणि टाक. पहिला मासा भेटला, त्याचं तोंड उघड, त्याच्यात कॉईन आहे. हालेलुया. प्रभूला काय करायचंय ना ते समजून घ्या. प्रभू आज तुमच्या जीवनासाठी चमत्कार करायला जात आहे. 2 क्वेश्चन आज तुमच्यासाठी आहेत. प्रभू काय म्हणत आहे, मी तुझ्यासाठी काय करू? आज प्रभूला सांगा देवानं तुमच्यासाठी काय चमत्कार केला पाहिजे. सेकंड थिंग, प्रभू म्हणत आहे तुझ्या जवळ काय आहे, तुझ्या घरात काय आहे. कोणत्या बाईला विचारते? जिचे मुलं आता गुलाम करून नेल्या जाणार आहेत, तिला विचारतोय तुझ्या जवळ काय आहे. तिनं थोडा वेळ डोक्याला त्रास दिला असेल, अलमारी डोक्यापुढे आणली असेल, तिजोरीत गेली असेल, ती रिकामी दिसली असेल. जिथं कुठं डाळीच्या तांदळाच्या डब्यात लपून ठेवलेले पैसे ते पाहत असेल, ते पण रिकामे दिसले असतील. हालेलुया. ती लेडीज होती म्हणून सांगतो. प्रेज द लॉर्ड. माणूस असता तर कुठे एफडी वगैरे केलेली आहे का पाहिलं असतं. तिला सगळं रिकामं दिसलं. नंतर तिचं मन फिरत घरात असं फिरत होतं ना, तिला अचानक एक घडा दिसला आणि त्याच्यात काय
तेल. काय म्हणाली ती? तिचा आन्सर काय आहे? तुझ्या घरात काय म्हटलंय? ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीच नाही. पीठ नाही, तांदूळ नाहीत, डाळ नाही, पैसे नाहीत, कोथमीर नाही, कढीपत्ता नाही, काहीच नाही. ज्या आरती ती सांगते ना, तुझ्या दासीच्या घरात फक्त एक घडा तेल आहे, बाकी काहीच नाही. ती इमानदार आहे. हालेलुया. कारण ते देवाचं भय धरणार आहे. ती जर हन्ना सफीरांची नातेवाईक असती, ती म्हणली असती काहीच नाही, तुम्हीच काहीतरी करा. हालेलुया. ती म्हटली माझ्या घरात एक घडा तेल आहे, बस. तुमच्या जवळ जे काही आहे प्रभूला त्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करता येतं. इकडचं तिकडचा स्पॅच लावायचा प्रभूला काही गरज नाही आहे. माझा देव जे काही आहे त्याला मल्टिप्लाय करण्याचं सामर्थ्य माझ्या प्रभूमध्ये आहे. जस्ट तिनं म्हटली की माझ्या घरामध्ये एक घडा तेलाशिवाय बाकी दुसरं काहीच नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून काय कर, बरेचशी रिकामी भांडे आण आणि त्याच्यामध्ये तेल ओतायला लाग. घरात गेली, दार बंद केलं आणि पोरांना सांगितलं, जा रे पोरांनो, भांडे आणा मोठी मोठी. ते जात होते, शेजाऱ्यांच्या घरून भांडी घेऊन येत होते. अशा अवस्थेत शेजाऱ्यांच्या घरचे भांडे गोळा करणं सोपं आहे का? ज्या बाईचा नवरा मेलाय, जिच्या दारात सावकार येऊन बसलाय, ती बाई जर मोठी मोठी भांडी न्यायला लागली, लोक काय करणार? लोक काय विचार करणार? असं. बर, आणखीन काय वाटणार? हिचं कर्ज फेडायचा हिनं चांगला फंडा शोधून काढलाय. आमचे भांडे घेणार, विकणार आणि सावकाराला देणार. पण ज्यावेळेस प्रभूला चमत्कार करायचा असतो ना, काही गोष्टीमध्ये तुम्हाला संघर्षामधून जावं लागणार आणि तुमचा संघर्ष खात्रीनं तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनणार. नाहीतर आम्ही काय, आमच्या वडगाव शहरीतल्या सिस्टरचं पोरगा असतं ना, गेलं असतं ना बाहेर, घरी येऊन काय म्हटलं असतं, मम्मी ते आंटी देत नाही, मी नाही जात. दुसऱ्यांच्या घरून भांडे मागून आणायचे तरुण मुलांना. समजा यांना सांगितलं, जा इथून 4-5 प्लेटा जमा करून आणा. चांगलं वाटतं का तरुण लेकरांना? ते मोठे मोठे भांडे आणा. पण ते लेकरं गेले. या घरातला मेलेला माणूस देवाचं भय धरणारा आणि सेवकाच्या अधीन राहणारा, या घरातली स्त्री त्याच मार्गावर चालणारी, म्हणजेच या घरातल्या लेकरांना, या तरुणांना देवाचं भय आणि आईवडिलांचं भय कसं धरायचं याचं शिक्षण मिळालेलं आहे. हालेलुया. आणि ते जात होते, भांडे घेऊन येत होते, आणि या बाईचं काम एकच, पोरं भांडे आणायचे. ही फक्त तेलाचा घडा पकडून ठेवलेला. आता या बॉटलमध्ये जेवढं तेल आहे, पाणी आहे, हे उबडल्याच्या नंतर याच्यात पाणी संपून जाणार ना एवढं. त्या बाईच्या त्या घड्याला कुठून पाईपलाईन जोडलेली नव्हती, सौदी अरेबियामधून. तिकडे तेलाच्या खाणी आहेत ना, आणि ती तेल ओतत होती. पण ती काय करत होती माहित आहे? ती आज्ञापालन करत होती. जे सांगितलं गेलं ते पाळत होते. तुमचे चमत्कार तुम्हाला पाहायचे असतील, जे तुम्ही ऐकताय, जे तुम्हाला सांगितलं जातं, ज्यावेळेस ते तुम्ही पाळायला लागता, ती तुमच्या जीवनामध्ये चमत्काराची सुरुवात आहे, तुमच्या पुरवठ्याची सुरुवात आहे. नाहीतर देवाचं वचन सांगतो, तू स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, स्वतःला शहाणा समजू. आपल्याकडे मन आहे ना, अतिशहाणा त्याचा तो पण रिकामा, त्याचा बैल पण रिकामा. हालेलुया.
पण तू आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, तो तुझा मार्गदर्शक होईल. या बाईला जेवढं सांगितलं ना तेवढं ती करायला लागले आणि देवानं जे सांगितलं होतं ना ते देव करायला लागला. ज्यावेळेस तुम्हाला जे सांगितलं जातं तो टास्क तुमचा पूर्ण करायला लागता, त्यावेळेस देव जे काही तुमच्या बाबतीत वचनामध्ये बोललेलं आहे त्या गोष्टी देव पूर्ण करायला लागतो. आमेन. आज 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 मी खूप दिवसाच्या नंतर आज मी सकाळी माझं बँक बॅलन्स चेक केलं. त्याच्यामध्ये एकच आकडा होता आणि तो 0 होता. आणि मी आज फास्टिंग मध्ये होतो. म्हटलं प्रभू, प्रेयर रूमवर जाताना मला ज्यूस प्यायचा आहे, पण बॅलन्स 0 आहे, पाकिट पण 0 आहे, काय करायचं. आणि मी जस्ट एवढं बेडरूम मध्ये बोललो आणि हॉलमध्ये येऊन बसलो. आणि नेहमीप्रमाणे इतर मेसेजपेक्षा जी ट्यून वेगळी असते ती ट्यून वाजली आणि मी मोबाईल चेक केला. सडनली 2000चा मेसेज आलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं धन्यवाद प्रभू, ज्यूस पिणार आज. हालेलुया. पण माझी पत्नी सोबत होती, मग पिला नाही आम्ही. विसरून गेलो. मला नंतर आठवण करून दिली, तुम्ही का नाही पिला. म्हटलं अरे निघून आलो आपण बोलत. पण प्रभूला धन्यवाद दिला. आणि त्या व्यक्तीला मी फोन केला. म्हटलं मी तुम्हाला फोन करतो यासाठी की ही माझी टेस्टमनी आहे. जस्ट मी विचार करत होतो 2 गोष्टी करायच्या होत्या मला. प्रभू मला दाढी करायला जायचं आणि ज्यूस घ्यायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. आणि देवानं तो पुरवठा केला. जस्ट तुम्ही प्रभूसाठी काम करा, देवाला माहित आहे तुमचा पुरवठा कसा करायचा आहे. हालेलुया. मी जस्ट काल परवा मी अशी प्रार्थना केली. म्हटलं प्रभू, मी माझे बायबल कॉलेजचे दिवस विसरलोय. कोणते माहित आहे, मी 50 रुपयासाठी 3 दिवसाची फास्टिंग करत होतो. आणि मला 3 दिवसाची फास्टिंग झाली का नाही की त्या 50 रुपयासाठी केलेली प्रार्थना मला 4थ्या दिवशी आन्सर यायचं, 100 रुपये यायचे, अनोळखी लोकांकडून यायचे. आज 2000 आले, कारण गरज वाढलेली आहे. बायबल कॉलेजमध्ये एकटा होतो. हालेलुया. परमेश्वर आजही तसाच आहे. त्याच्यामध्ये चमत्काराचं सामर्थ्य तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. जस्ट या स्त्रीला जे सांगितलं ते ती करायला लागले. ती भांड्यांमध्ये तेल ओतायला लागली, भरलेले भांडे बाजूला ठेवायला लागले. आणि भांडे भरल्याच्या नंतर तिनं काय केलं, बायबल सांगतं, भांडी ती त्यांच्यापासून 4 वचन, मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरले ते बाजूला ठेव. ती त्यांच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखीन भांडे आणून द्या. ते त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. देव तोपर्यंत आमच्यासाठी ओतू शकतो. देव इथपर्यंत आम्हाला देऊ शकतो जेवढी तुमची घेण्याची कॅपॅसिटी असेल, तुमची कॅपॅसिटी. हालेलुया. आम्हाला कॉर्पोरेशन पाणी पुरवतं, प्रशासन त्याचे पण पैसे घेतं. आणि आता मीटर लावणार आहेत, पाण्याला पण लावलेत, बिल येणं बाकी आहेत अजून पाण्याचे. विचार करा, हे फिल्टर केलेलं पाणी प्रशासन फुकटमधलं पाणी आम्हाला विकत देतं. त्याच्यातही धरणातलं पाणी कमी झालं की लगेच पाणी कपात चालू होती. ज्यावेळेस देव पाणी ओतायला लागतो पावसाळ्यामध्ये, त्यावेळेस आम्हाला टीव्हीवर ऐकायला लागतं, आता शनिवार वाड्याला पाणी टेकलेलं आहे, आता या पुलावरून पाणी गेलंय, गाड्या वाहत चाललेल्या दिसतात आपल्याला. माणसाच्या देण्यात आणि देवाच्या ओतण्यात फरक आहे. हालेलुया. देवानं एवढं ओतलं, जोपर्यंत हिच्याकडे भांडे आहेत तोपर्यंत तेल चालू आहे. जोपर्यंत तुमच्याकडे तहान आहे तोपर्यंत तुमच्यावर ओतल्या जाणार आहे. जोपर्यंत तुमच्या गरजा आहेत तोपर्यंत देवाकडे पुरवठा आहे. हालेलुया. इस्रायल लोकांना मिस्र देशातून काढलं, त्यांना मान्ना किती दिवस खाऊ घातला देवाने.
जोपर्यंत ते कनान देशात पोहोचले नव्हते, देवाने त्यांची जबाबदारी घेतली होती दररोज खाऊ घालण्याची. हालेलुया. देव म्हणाला, जोपर्यंत तू कनान देशात जात नाही, त्या शेताचं उत्पन्न खात नाही, तोपर्यंत मी तुला खाऊ घालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत या बाईकडचे भांडे संपले नाही, तोपर्यंत तिच्या कुपीत तिच्या घड्यातलं तेल येणं बंद झालं नाही. भांडे संपले आणि तेल बंद झालं. तिनं ते सगळं बाजूला ठेवलं, घराला कुलूप लावलं आणि मार्केटला तेल न्यायला गाडी बुक करायला नाही गेली. पुन्हा त्या सेवकाकडे गेली. त्याला म्हटली, तू जसं सांगितलं तसं मी केलंय. आता घरात सगळे भांडे तेलाने भरलेत, आता पुढं काय? तिला माहित नव्हतं का तेलाचं काय करायचं ते? हॅलो, तिला माहित नसेल तेलाचं काय करायचं ते? माहित असतं ना. आपण किती चांगले दागिने करून ठेवले घरामध्ये आणि खूप अडचण आली, आपण काय करतो? बिनधास्त दागिने काढणार आणि मोडणार, नाही तर गहाण ठेवणार. पण या बाईला माहित होतं हे जे तेल आहे ना, हे माझ्या कमाईचं नाहीये, हे प्रार्थनेचं उत्तर आहे, हे देवानं केलेला पुरवठा आहे. देवाच्या सेवकानं सांगितल्या गोष्टी पूर्ण केल्या म्हणून झालंय. मला आता जिथून पुरवठा झालाय तिथं मी गेलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे, आता काय करायचंय. कदाचित नाहीतर मला वाटलं, ज्यांना वाटतं ना मला वाटलं म्हणून केलं, ते देवाला काय वाटतं याचा कधी विचार करणारे लोक नसतात. ती सेवकाकडे गेली, त्याला म्हणाली, आता काय करू? त्यानं तिला सांगितलं. सर्व भांडी भरल्यावरती त्याच्याकडे गेली. त्यांनी त्याला म्हटले, तेव्हा तेल वाढायचे थांबले आणि 7व्या वचनात तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड आणि जे शिल्लक राहील त्यावर आपला आणि आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. हालेलुया. तुझा आणि तुझ्या मुलांचा काय कर? कोणत्या मुलांचा? जे मुलं नौकर बनणार होते, दास बनणार होते. कोणत्या बाईचा निर्वाह होता आज? जी गोंधळून आणि कन्फ्यूज झालेली होती की आता काय करू मी. पण ज्यावेळेस ती योग्य कनेक्शन मध्ये आली, योग्य वे मध्ये आली, योग्य व्यक्तींच्या सहवासात आली आणि योग्य गायडन्स तिला ज्यावेळेस मिळालं, त्यावेळेस तिच्यासाठी मिरॅकल करायला सुरुवात केली परमेश्वराने. हालेलुया. हालेलुया. नाही तर कोणाला विचारू, कसं होईल? एकदा एका व्यक्तीनं मला प्रार्थनेसाठी फोन केला. पास्टर, माझ्या पोटात खूप दुखत आहे. मी प्रार्थना केली, फोन ठेवला. म्हटलं, सिस्टर लय दिवसाच्या नाही दिसल्या तुम्ही. नाही पास्टर, आज प्रार्थना करा. आणि थोड्या वेळानं परत फोन लावला. फोन उचलला मी, पण त्यावेळेस तीच बाई मला हिंदीत बोलायला लागले. पास्टर, मेरे पेट में ना बहुत दर्द हो रहा है, प्रेयर करो. मी म्हटलं, सिस्टर मराठी पास्टरलाच फोन लागलाय, परत हिंदीवाल्यांचा आकडा चुकलाय. हालेलुया. हे ज्यांचे आकडे चुकतात ना, हे जिंदगीत नेहमी हुकलेले असतात. तेल विक, कर्ज फेड, जे उरणार आहे त्यावर तुझ्या परिवाराची काळजी घे, उदरनिर्वाह कर. आणि त्या स्त्रीच्या जीवनामध्ये मिरॅकल झाला. 2 क्वेश्चन. प्रॉब्लेम यापेक्षा बिकट असतील किंवा सेम असे असतील. क्वेश्चन आज तुम्हाला सेम आहे. प्रभू म्हणतो, तुझ्यासाठी मी काय करू? आणि तुझ्याजवळ देव पेरणाऱ्याला बी पुरवतो. कोणाला बी? कोणाला पुरवलं जातं? बोला. पेरणाऱ्याला बी पुरवतो देव आणि खाणाऱ्याला भाकर. भाकरी खाणाऱ्यांचं पोट कधी भरलं? आज खाल्ल्याच्या नंतर पुन्हा उद्या भाकर लागणार. पण जो बी पेरतो तो कापणी करतो. हालेलुया. जो ओतायला शिकतो तो भरायला शिकतो. आणि पास्टर हे जुन्या करारात आहे हो. येशूनं हेच केलं. तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल करणारा जुन्या करारातला देव वेगळा आणि नवीन करारातला वेगळा आहे असं काय नाही. तिकडचा देव आहे ना म्हातारा झाला, इकडं तरुण आहे. जुन्या करारातला फार वृद्ध झाला देव आणि नवीन करारातला आता तरुण आहे. दोघांचे मिरॅकल करण्याची शैली वेगळी आहे.
वृद्ध लोकांना तेवढ्या जोरात नाचता येत नाही, पण उलट आहे आपल्या इकडं वृद्ध लोक जास्त जोरात नाचून आराधना करतात. हालेलुया. पुढच्या वेळेस मी स्केटिंग आणणार आहे. जे नाचून आराधना करणार नाही त्यांना स्केटिंगवर उभं करायचं. हालेलुया. आपोआप डान्स करायला लागणार. ओके, मत्तेचं शुभवर्तमान, मत्तेचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 33, 34, 35, 36 वचनामध्ये प्रभूला आजही कमी घटी जुन्या करातल्या लोकांकडे होती, नवीन करातल्या लोकांकडे देखील आहे, जगातल्या लोकांकडे आहे आणि प्रभूमधल्या लोकांकडे देखील आहे. परंतु प्रभूमधल्या लोकांकडे आशा नाही, तुमच्याकडे सोल्युशन, आणि ज्याच्यावर तुम्ही काळजी, तुमची चिंता टाकली, तुम्हाला काळजी वाहणारा परमेश्वर मिळालेला आहे. आमेन. मत्ते 14वा अध्याय, किती वचन सांगितलं मी तुम्हाला? मग वाचा. तेव्हा ते तारवात होते. ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे जाऊन मत्ते 14:33. एक मिनिट. 14. हां 15 वचनामध्ये ते तिथे आले आणि शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे, लोकांना गावात जाऊन स्वतः करता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. तेव्हा ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे आणा. हालेलुया. त्यानंतर आणखीन हेच वचन जर तुम्ही 15व्या अध्यायामध्ये 15:33 आहे बघा. शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार? परिस्थिती काय? किती लोक आहेत? हॅलो, किती हजार लोक आहेत? 5,000 14व्या अध्यायात आहेत. दुसऱ्या दिवशी जे जास्त जेवले होते ते आले नाही म्हणून 4,000 आहेत. हालेलुया. 14व्या अध्यायामध्ये किती हजार आहेत? नाही 14 मध्ये 5,000, 15 मध्ये 4,000. हालेलुया. कारण तिकडे किती टोपल्या उरल्या होत्या आणि इकडे किती उरल्यात? 7. प्रेज द लॉर्ड. तुमचा इंटरेस्ट घटला, ब्लेसिंग पण घटले. तिकडे 5 भाकरीत 12 टोपल्या उरल्या, इकडे 7च टोपल्या उरल्या. येशू तोच आहे ना, चमत्कार करणारा तोच आहे ना. तिकडे पण मासे आहेत, इकडे पण मासे आहेत. हालेलुया. ओके, किती उरल्या आणि किती गेल्या ते जाऊ द्या. शिष्यांच्या डोळ्यापुढे मोठा प्रश्न आहे. लोकांकडे पाहायला लागले. एकदा आमच्या लग्नात एकदाच लग्न झालं आणि लोक जेवायला बसले. आम्ही नंतर ते व्हिडिओ कॅसेटमध्ये बघितलं तेव्हा माझ्या पत्नीला आठवलं, हे काय? त्यावेळेस तिनं सांगितलं, आई इथून इथं कशाला चालली? तिनं पाहिलं लोक भरपूर आहे. आचार्यांनी सांगितलं होतं मी लोकांना गरम गरम जेवण देणार आहे. हे फक्त ज्यानं जे आचारी लावला होता त्याला ना आचार्याला माहीत होतं. पण आमच्या आजीने जाऊन बघितलं, टोपल्यान ते मोठाल्या डाली असतात त्याच्यामध्ये पुऱ्या संपल्या. आमच्या आजी जाऊन तिकडे सांगतात, पुऱ्या सगळ्या संपल्यात, आता काय करायचं? लोक तर भरपूर राहिलेले आहेत. मग त्यांना सांगितलं, टेन्शन घेऊ नको, पीठ मळून ठेवलेले आचारी गरम गरम देणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेम असंच होतं. तुमची जर कॅसेट काढली ना, अशी नंतर तुम्हाला बघायला दिली ना, तुम्हाला कळणार, अरे असा पुरवठा झाला होता पण मी अशीच गेली होती.
हालेलुया. तुमची कॅसेट काढून जर आपली ठेवली ना तर आपल्याला लक्षात येईल की अरे पुरवठा देवाचं नियोजन असं होतं, पण मला वाटलं सगळं संपलं होतं का. नाही नाही, संपलेलं काहीच नाही. जिथं तुम्हाला वाटतं ना संपलंय, तिथून देव काम करायला सुरुवात करतो. इथे काय झालंय, शिष्य काय म्हणत आहे, एवढा मोठा समुदाय आणि प्रभू तुम्ही सांगता आम्ही जेवण द्यायचं यांना. पैसे 200 रुपये डोनेशन जमा झाले. एवढ्या लोकांना जेवण ऑर्डर केलं तर एवढ्यात होत नाही. हे कोणाला वाटत आहे, शिष्यांना. पण येशूने काय म्हटलं, तुम्हाला ज्या वेळेस असं वाटतं ना, प्रभू प्रश्न करतो. कुठं आहे ते 15. येशूने त्यांना विचारले, येशूने त्यांना विचारलं, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. ते म्हणाले, त्या बाईला चमत्कार करायच्या अगोदर येशूने काय विचारलं होतं, तुझ्या घरात 2 लेकरं आहेत, ते गुलाम होणार आहेत, ते जाणार आहेत, आता सगळं संपणार आहे, पण तुझ्या घरात काय, तेल आहे. आता प्रभू शिष्यांना विचारतोय, लोक जास्त आहेत, तुमच्याजवळ 200च आहेत, आता एवढ्यात होत नाही, पण तुमच्याजवळ भाकरी किती आहेत. डायरेक्ट खाण्याचा प्रश्न होता ना, कोणाला देण्याचा प्रश्न नव्हता, फेडण्याचा प्रश्न नव्हता, याचा प्रश्नच नव्हता. प्रश्न फक्त याचा होता, आणि याला काय लागतं, हॅलो, भाकर. प्रभूने विचारलं तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. काय म्हणाले शिष्य, ते म्हणाले 7 व काही 7 लहान मासे. आणि काही लहान लहान. 7च भाकरी, लहान लहान मासे, लोक मोठाले. हालेलुया. मासे केवढ्याले आहेत, छोटे छोटे. लोक कसे आहेत, मोठे मोठे. हालेलुया. जे वाढायचं ते किती आहे, फार थोडा आहे. खाणारे जे आहेत ते किती आहेत, पुष्कळ आहेत. पण ज्यावेळेस काम करणारा परमेश्वर आहे, हालेलुया, ज्यावेळेस काम करणारे तुम्ही असता, त्यावेळेस परिस्थिती तुमच्यासाठी डोंगरा एवढी उभी असते. पण ज्यावेळेस काम करणारा देव आहे. किती लोक हॉटेलमध्ये जेवायला गेलात कधीतरी, जे गेलात ते हात वर करा. आणि जे जाऊन हात वर करणार नाहीत, या 2025 मध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये जाणार नाही म्हणून प्रार्थना करेल मी तुमच्यासाठी. ओके. ज्यावेळेस तुम्हाला स्वतः ऑर्डर करायची असते, त्यावेळेस तुम्ही काय करता, डायरेक्ट वेटर नाही, मेनू कार्ड. 220, 110, हे बरं वाटेल है ना. स्टार्टर नको, तुम्हाला दुसरा कोणीतरी जेवायला घेऊन जातो आणि तो तुम्हाला सांगतो द्या ऑर्डर, वेटर फुल तंदुरी. हालेलुया. कोणती डिश स्पेशल, काय स्पेशल, याला माहिती आहे आपला खिसा स्पेशल नाही, आज आपल्याला आणणारा स्पेशल आहे. हालेलुया. जर तुम्ही प्रभू सोबत आहात तर तुम्हाला मेनू कार्ड पाहायची गरज नाही. हालेलुया. आज हॉटेलमध्ये जाऊन फक्त एक्सपेरिमेंट करू नका. हालेलुया. मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादांच्या बाबतीत बोलतोय, आणि देव येणाऱ्या दिवसांमध्ये हेही करेल. तुम्ही एक्सपेरिमेंट कराल आणि ते तुमच्यासाठी प्रत्यक्षात होईल. आमेन. आमेन म्हणणारे आशीर्वादित होतील. हालेलुया. काय आहे तुमच्याजवळ, प्रभू 7 भाकरी, छोटे छोटे मासे. मग प्रभू काय म्हणाला, मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसाव्यास सांगितले. हा. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली. लोकांना बसायला सांगितलं. किती भाकरी आहेत, 7 भाकरी. आणि येशू काय म्हणतो, ऐ चला लोकांना बसायला सांगा. कशासाठी, जेवायला बसायला सांगा. शिष्य म्हणत असतील आज थोडा कॉन्फिडन्स असेल यांना, कारण आज 15वा अध्याय ना, 14व्या अध्यायामध्ये काहीतरी घडलं होतं. तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स असला पाहिजे, कारण तुम्ही कितीतरी अध्याय आजपर्यंत वाचले आणि अनुभवलेत.
आणि अध्याय लिहायला गेलं तर तुमच्याच लाईफवर कितीतरी अध्याय लिहिले जातील. आमेन, हालेलुया. प्रभू म्हणतो चला बसवा. लोक पण हे पटापट, अय ब्रदर सिस्टर बसा पटापट. काल 5 भाकरी होत्या, आज 7 आहेत. हालेलुया. पोटभर खा, कारण आमच्याजवळ 200 रुपये होते, आता देणारा येशू आहे. आमेन. सगळे बसले, पण त्या भाकरी हे जास्त कॉन्फिडन्स मध्ये जाऊन चला रे बसा आम्ही वाढतो तुम्हाला, यांनी वाढल्या असत्या ना, यांना लपून बसावं लागलं असतं. पण प्रभू काय म्हणाला, बसायला सांगितलं की यांनी वाढायला पण सुरुवात केली नाही. तुम्हाला मिरॅकल पाहायचे असतील, प्रभू सांगतो तेवढं करा. वचनात आहे तेवढंच करा. एक्स्ट्रा करायला जाल ना फजिती होईल. काय लिहिलं? नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुती घेऊन त्यांच्याजवळून घेतल्या आणि त्याच्यावर उपकारस्तुती करून प्रार्थना केली आणि मोडल्या आणि शिष्यांना शिष्यांना दिल्या. आणि शिष्यांनी जाऊन लोकसमुदायांना दिल्या. काय झालं मग पुढे? मग ते सर्व जेवून तृप्त झाले. ते सगळे जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. आमेन, हालेलुया. त्यावेळेस देवाकडे तुमची चिंता किती मोठी असू द्या, त्याच्यावर टाकायला शिका. इथे शिष्यांच्या समोर सगळ्यात मोठी चिंता काय होती? मोठा समुदाय, छोट भाकरीचं गठुडं. आज आमच्या जवळ काय आहे? मोठ्या गरजा, छोटा पगार. बरोबर आहे ना? मोठं घर भाडं, मोठा EMI, क्रेडिट कार्डचा EMI, गाडीचा EMI, घराचा EMI. लोक नुसते माय करत बसतात. लोक पहिले आपल्या आईला माय म्हणायचे, आता EMI करत बसते. डोंट वरी, किती मोठे EMI असू द्या, प्रभू त्यापेक्षा मोठा आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं माहित आहे? तुमच्या चिंता ज्या आहेत प्रभूवर टाकायला सुरुवात करा. प्रभूवर टाकायला. मी परवा एका संदेशाशी बोलत होतो. म्हटलं मी जस्ट असं बोलताना म्हणजे पास्टर मी असं ऐकतोय देवापासून की देव असं बोलतोय की हा पहिले याच्या प्रत्येक गरजा मला सांगायचा, पण आज आम्हाला सांगत नाही. मी माझ्या मुलीच्या शाळेमध्ये बसलेला होतो, तिची वाट बघत होतो. जसंही त्यांनी हा शब्द उच्चारला, माझ्या डोळ्यामधून पाणी यायला सुरुवात झालं. तुम्हाला माहित आहे, आपले अनेक पुरवठे का बंद आहेत, थांबलेले आहेत. आपल्याला असं वाटतं आपल्या बापाच्या तिजोरीत भरपूर पैसे आहेत, पण आपल्याला कधी कधी असं झालं ना, मोठं झाल्यावर बापाला कसे मागायचे? अरे तो बापच आहे, कालही आजही आणि उद्याही. हालेलुया. बापाकडे नाही मागणार मग कोणाकडे मागणार? माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी देवाला म्हटलं, प्रभू मला क्षमा कर. आणि त्या गोष्टीचा अनुभव मी आज घेतला. हालेलुया. म्हटलं प्रभू मला ज्यूस प्यायला पैसे नाहीत, आणि रिअल मध्ये नव्हते. असं नाही की मी ठेवून दिलेत दुसरीकडे आणि देवाला म्हटलं नाही. मी बँक बॅलन्स चेक करून सांगितलं प्रभूला माझ्याजवळ पैसे नाहीत, आणि विदिन हाफ अन आवर्स मध्ये पैसे आले. आणि ज्यांनी पाठवले, पास्टर सॉरी मला कालच पाठवायचे होते, पण आज म्हटलं नाही, कालपेक्षा आज जास्त गरज होती. आमेन. तुमची गरज कितीही मोठी असू द्या, चिंता कितीही मोठी असू द्या, देवावर टाकायला शिका. तुम्ही आपली चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी वाहणारा देव आहे. त्या स्त्रीचं सगळं काही संपलं होतं, मुलं सगळं काही द एंड होता, पण गेली सेवकाकडे. काय करू, काय तुझ्याजवळ? ठीक आहे, ते ओतायला सुरुवात कर. जे काही आहे ना ते देवाच्या हातात द्यायला शिका. प्रभू एवढाच पगार आहे, देवाच्या हातात द्या. प्रभू एवढाच इन्कम आहे, देवाच्या हातात द्या. प्रभू हा मोठा प्रॉब्लेम आहे, देवाला सांगा. परमेश्वर म्हणाल डोंट वरी, चल बस तू निवांत, मी तुझ्यासाठी मल्टिप्लाय करून देतो, मी तुझ्यासाठी मार्ग मोकळे करतो. उभं राहूया, प्रार्थना करूया.